नेक्स्ट आहे कुलोम्ब्स लॉ. आता कुलोम्ब्स लॉ काय बघा. कुलोम्ब्स लॉ काय सांगतो आपल्याला, द फोर्स ऑफ इंटरॅक्शन किंवा फोर्स ऑफ इंटरॅक्शन फोर्स ऑफ इंटरॅक्शन फोर्स ऑफ इंटरॅक्शन म्हणतो. फोर्स इंटरॅक्शन कोणता असणार आहे, ॲट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह. फोर्स कसा असणार आहे, ॲट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल बिटवीन टू स्टेशनरी पॉईंट चार्जेस. कशामध्ये, बिटवीन अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह बिटवीन टू स्टेशनरी पॉईंट चार्जेस. बिटवीन टू स्टेशनरी पॉईंट चार्जेस. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन और इंटरॅक्टिव्ह फोर्स बिटवीन कशामध्ये, इंटरॅक्शन फोर्स ऑफ इंटरॅक्शन मग अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल कशामध्ये, दोन स्टेशनरी पॉईंट चार्जेसमध्ये. ठीक आहे, दोन स्टेशनरी चार्ज इन वॅक्यूम इज प्रोपोर्शनल टू पॉईंट चार्जेस इन वॅक्यूम is proportional to the कशाला, product of charges and inversely proportional to the square of distance between two point charges. Distance between 2 point charges and ह्याला the force ह्याला काय म्हणतो आपण, कुलोम्ब्स लॉ म्हणतो. बघा, कुलोम्ब्स लॉ इज डिफाइंड ॲज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन टू पॉइंट चार्जेस is directly proportional to the product of charges and inversely proportional to the square of distance between them. बघा, मॅथमॅटिकली कसं राहणार आहे, मॅथमॅटिकली जर मला कुलोम्ब्स लॉ प्रूव्ह करायचा आहे, ठीक आहे, मॅथमॅटिकली कुलोम्ब्स लॉ प्रूव्ह करायचा आहे. बघा, मॅथमॅटिकली इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स बिटवीन टू स्टेशनरी चार्जेस. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू स्टेशनरी चार्जेस is given by कशाने असणार आहे, बघा, इज गिवन बाय एक चार्ज कन्सिडर करा, हा एक पॉइंट चार्ज आहे, दुसरा एक पॉइंट चार्ज. ठीक आहे, पॉइंट चार्ज यांच्यामध्ये डिस्टन्स किती दिलेलं आहे तुम्हाला, डिस्टन्स दिलेलं आहे यांच्यामध्ये आर म्हणतो. डिस्टन्स किती दिलेलं आहे, आर दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, दोन पॉइंट चार्जेस मधलं डिस्टन्स आर दिलेलं आहे. ठीक आहे, हा तुमचा क्यू चार्ज आहे, Q1 चार्ज आहे, हा तुमचा Q2 चार्ज आहे, दोन पॉइंट चार्जेस आहे. ठीक आहे, Q2 चार्जेस. आता मी काय हे झालं. ठीक आहे, आता पॉइंट चार्जेस आहेत, यांच्यामध्ये डिस्टन्स आहे, फोर्स जो असणार आहे ह्या दोन पॉइंट चार्जेस मध्ये. बघा, हे जे पॉइंट येतो Q आणि Q, ह्या दोन पॉइंट चार्जेस मध्ये फोर्स कसा असणार आहे, हे दोन पॉइंट चार्जेस. सिंपल परत एक बार सांगतो की काय कन्सिडर करा की एक पॉइंट चार्ज Q1 कन्सिडर करा, हा Q1 पॉइंट चार्ज आहे, दुसरा Q2 पॉइंट चार्ज आहे. किती डिस्टन्स वरती येतं, हे डिस्टन्स वरती आर एवढ्या डिस्टन्स वरती. किती डिस्टन्स वरती, आर एवढ्या डिस्टन्स वरती येतं. ठीक आहे, आर एवढ्या डिस्टन्स वरती असताना ह्या जो फोर्स आहे हा झाला, हा जर सिमिलर, आता तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह सिमिलर चार्जेस प्लस क्यू काय करणार होतं, रिपेल करणार होतं.
रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. निगेटिव्ह क्यू मध्ये कोणता फोर्स असणार आहे? रिपल्शनच होणार आहे. ठीक आहे, रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. पण प्लस क्यू मायनस क्यू किंवा मायनस क्यू प्लस क्यू म्हणजे अपोजिटली चार्जेसमध्ये काय होत असतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. चार्जेस काय करणार? अपोजिट चार्जेस ऑलवेज अट्रॅक्ट सिमिलर चार्जेस ऑलवेज रिपेल्स टू इच अदर. ठीक, ही तर प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. ही तर प्रॉपर्टी चार्जची आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्या चार्जनुसार हे झालं तुमचा. आता इथं तुमचा जो फोर्स आहे तो फोर्स काय येणार आहे? ह्या फोर्स जो येणार आहे तो कुलॉम्ब्स लॉ नुसार तो फोर्स येत असतो. तो फोर्स येतोय तुमचा बघा. तो फोर्स काय येणार आहे? काय म्हणलंय की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन अट्रॅक्टिव्ह असेल रिपल्सिव्ह असेल बिटवीन टू स्टेशनरी पॉइंट चार्जेस इन व्हॅक्यूम इज प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस कोण आहेत तुमच्याकडे? Q1 आणि Q2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस and inversely proportional to electrostatic force inversely proportional to square of distance between them म्हणजे r च्या स्क्वेअरला असणार आहे. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस Q1 Q2 अपॉन डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरं ठीक आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि ह्या फोर्सचं जे मॅग्निट्यूड येणार आहे मॅग्निट्यूड जे असणार आहे तुमचं इथं तुमचं ह्या फोर्स जो येणार आहे हा प्रोपोर्शनॅलिटी साईन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह जर केला तर एक कॉन्स्टंट ॲड होईल आणि तो कॉन्स्टंट होणार आहे Q1 Q2 अपॉन आरचा स्क्वेअर. ठीक आहे, हा काय आला मला इथं चार्जचं आपण काय कन्सिडर केलंय? ओनली मॅग्निट्यूड कन्सिडर केलं. फोर्स हा तुमचा अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल डिपेंडिंग ऑन कंडिशन. के काय आहे तुमचा बघा इथं टर्मिनॉलॉजी काय के फेअर एफ ही काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोण आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोन चार्जेस मधला बिटवीन टू पॉइंट चार्जेस बिटवीन टू पॉइंट चार्जेस. Q1 Q2 काय येतं? स्टेशनरी पॉइंट चार्जेस. आर काय? डिस्टन्स बिटवीन पॉइंट चार्जेस आणि के काय तुमचा? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे के. ठीक आहे, के आता के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. माझा के ची व्हॅल्यू काय असते? के इज इक्वल टू काय राहतं तुमचं? 1/4 epsilon नॉट. तर मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होणार आहे तुमचा? Q1 by Q2 into 4 epsilon divided by 4 epsilon naught into distance square. हा एक तुमचा कुलोम्ब्स लॉ नुसार हा एक फोर्स येईल तुमचा. ठीक आहे, कुलोम्ब्स लॉ नुसार तुमचा हा फोर्स येईल. आणि के ची जी व्हॅल्यू राहते ना, व्हॅल्यू किती राहते? 9 × 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर कुलोम्ब स्क्वेअर. कसं बघू आपण. ठीक आहे, केचा युनिट प्रूव्ह करतो. आता हे झालं तुमचं की काय म्हटलंय की कुलोम्ब्स लॉ जो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह रिपल्सिव्ह फोर्स असणार दोन पॉईंट चार्जेस मध्ये. दोन पॉईंट चार्जेस आहेत, त्या दोन पॉईंट चार्जेस मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. आणि तो जो फोर्स आहे तो फोर्स कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? प्रोडक्ट ऑफ चार्जेस. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला? त्या दोन चार्जेस मधलं जे डिस्टन्स आहे त्या दोन चार्जेस मधील डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि तो कसा आहे? डिस्टन्सच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, मॅथमॅटिकली पण बघितलं आपण. मॅथमॅटिकली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू स्टेशनरी चार्जेस काय म्हणलंय की एक पॉइंट चार्ज कन्सिडर केला Q1
दुसरा पॉईंट चार्ज Q2, त्यांच्यामध्ये डिस्टन्स R होतं. जर तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर कन्सिडर केला तर तो काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 by Q1 Q2 directly proportional to product of charges inversely proportional to square of distance between them. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 by Q2 डिवाइड बाय इनवर्स चा स्क्वेअर. ठीक आहे, ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 डिवाइड बाय R चा स्क्वेअर, where EP electrostatic force between 2 point charges Q1 Q2 stationary point charges आहे, R distance between point charges, K proportionality constant आहे. आता K जे आहे 4 पाय epsilon नॉट K ची व्हॅल्यू असते, ज्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ K काय राहते प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 9 × 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर. हो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं युनिट काय राहणार आहे न्यूटन कसे काय राहणार आहे न्यूटन. SI युनिट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय राहणार आहे SI युनिट राहणार आहे तुमचं SI युनिट काय राहणार आहे तुमचं SI युनिट जे राहील ते राहणार आहे तुमचं न्यूटन राहणार आहे न्यूटन राहील. आणि CGS युनिट जे राहणार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं ते CGS युनिट काय राहणार आहे तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं CGS युनिट राहील तुमचं डाईन. काय राहणार आहे डाईन. ठीक आहे, 1 न्यूटन इज इक्वल टू काय राहते 10 to the power 5 डाईन राहते. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन राहते. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या स्लाइडवर जातो की K ची जी व्हॅल्यू आहे K ची व्हॅल्यू काय म्हणलंय मी की K ची व्हॅल्यू आहे 1/4 पाय epsilon नॉट. epsilon नॉट काय परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ठीक आहे, परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम ह्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू किती म्हणलं 9 × 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर. सर कशी येणार आहे सर ही व्हॅल्यू कशी येणार आहे ठीक आहे, तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स माहिती दोन चार्जेस मधला माहिती सर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय येतोय K Q1 Q2 डिवाइड बाय काय राहणार आहे तुमचं डिस्टन्सचं स्क्वेअर. ह्याला इथून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे K ची व्हॅल्यू फाइंड करायची. K ची व्हॅल्यू फाइंड करायची तर K ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल K ची व्हॅल्यू फाइंड करायची तर K ला जागेवरती राहू द्या. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिस्टन्सला अलीकडं ना मल्टिप्लायला डिवाइडला तर मल्टिप्लायला जाईल Q1 by Q2 इज इक्वल टू काय K. इथून थोडंसं रिअरेंज करा K इज इक्वल टू काय येणार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर अपॉन Q1 by Q2 K इज इक्वल टू तुम्हाला माहिती फोर्सचं युनिट काय न्यूटन आहे. डिस्टन्स कशामध्ये मोजतो मीटर स्क्वेअर मध्ये. Q1 Q2 चार्ज कशामध्ये मोजतो कुलॉम्समध्ये कुलॉमचा स्क्वेअर. Kचं युनिट काय आलं तुमचं SI युनिट पण मिळालं तुम्हाला. SI युनिट ऑफ K काय मिळालंय न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर किंवा यालाच मी आवर मध्ये लिहू शकतो K इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम इनवर्सची पॉवर 2. हे पण युनिट कोणाचे Kच. हे पण युनिट कोणाचे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं. ते परमिटिव्हिटी जी तुमचं ॲप्सिलॉन नॉट आलेलं आहे इथं. ॲप्सिलॉन नॉट काय आहे हे जे ॲप्सिलॉन नॉट आहे हे कोण आहे ॲप्सिलॉन नॉट जे आहे ना ॲप्सिलॉन नॉट काय आहे ते बघा. ती असती परमिटिव्हिटी 9 × 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर कुलॉम स्क्वेअर. ठीक आहे, ती राहणार आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ॲप्सिलॉन नॉट काय आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसची परमिटिव्हिटी. ठीक आहे, ॲप्सिलॉन नॉट. ठीक आहे, आता ॲप्सिलॉन नॉट तिची व्हॅल्यू किती राहते ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू जी राहते 8.85 × 10 to the power -12 85 × 10 to the power -12 न्यूटन कुलॉम्स. इथं ती राहते कुलॉम स्क्वेअर न्यूटन इनवर्स ही व्हॅल्यू कोणाची राहते न्यूटन इनवर्स मीटर इनवर्सचा स्क्वेअर. ही जी राहते हे तुमची SI युनिटमध्ये ॲप्सिलॉन परमिटिव्हिटीची व्हॅल्यू राहते. जिथं तुमचा फोर्स जो असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला तुम्ही जी ही व्हॅल्यू कशी आली किंवा ह्याचं युनिट काय आलं ॲप्सिलॉन नॉटचं युनिट काढायचं मला. युनिट काढायचं कोणाचं ॲप्सिलॉन नॉटचं. कसं काढलं सर सांग कसं काढलं आपल्याला फोर्स माहिती. फोर्स इज इक्वल टू काय बघा फोर्स इज इक्वल टू काय तुमचा फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 डिवाइड बाय R चा स्क्वेअर. इथं तुम्हाला K माहिती फोर्स इज इक्वल टू काय 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 डिवाइड बाय काय डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. इथं एफला काय करा एफला अलीकडे ट्रान्सफर करा 4 पाय तर कॉन्स्टंटच आहे. एफला अलीकडे ट्रान्सफर केलं इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे तुमचं Q1 by Q2 इंटू काय राहणार आहे ॲप्सिलॉन नॉट 4 पाय काय आहे तुमचं कॉन्स्टंट कन्सिडर करा कॉन्स्टंट. त्याला काय
त्याचं काही इथं कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट नसणार आहे. ठीक आहे, इथं तुमचा ॲप्सिलॉन नॉट आहे. ॲप्सिलॉन नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, Q1/Q2 इंटू F(E)R² इज इक्वल टू ॲप्सिलॉन नॉटचं युनिट काय निघणार आहे इथून, ॲप्सिलॉन नॉटचं युनिट काय निघणार आहे तुमचं, ॲप्सिलॉन नॉटचं युनिट निघणार आहे कुलोम्स. चार्ज कशामध्ये मोजतात, कुलोम्समध्ये. फोर्सचं युनिट काय, न्यूटन. मीटरचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं युनिट काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं युनिट आहे न्यूटन आहे. या त्यानंतर केचं युनिट, एसआय युनिट काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर कुलोम स्क्वेअर. आणि ॲप्सिलॉन नॉटचं काय आहे, ॲप्सिलॉन नॉटचं कुलोम स्क्वेअर इनवर्स ऑफ कोणाचं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं, कुलोम स्क्वेअर बाय न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर हे युनिट येतं कोणाचं, यालाच मी लिहू शकतो न्यूटन मीटर स्क्वेअर कुलोम इनवर्स ऑफ 2. इथं काय लिहू शकतो, कुलोम न्यूटन न्यूटन मीटर न्यूटन. इथं काय हे जर लिहायचं मला, हे जर लिहायचंच असेल तर युनिट कसं लिहू शकतो मी, न्यूटन कुलोम स्क्वेअर ऑरमध्ये कुलोम स्क्वेअर न्यूटन इनवर्सची पॉवर 1 मीटर इनवर्सची पॉवर 2 ही व्हॅल्यू येईल तुमची ॲप्सिलॉन नॉटचे युनिट येते. तर ठीक आहे, हे झालं कुलोम्स लॉनुसार काय सांगितलं मला, कुलोम्स लॉनुसार मला असं कळालंय की जर तुमचा कुलोम्स लॉनुसार असं कळालंय मला की न्यूटन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं जे युनिट आहे ते न्यूटन आहे. केचं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 9 × 10⁹ न्यूटन मीटर कुलोम स्क्वेअर आहे. ही ॲप्सिलॉन नॉट काही परमिटिव्हिटी कुलोम स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर किंवा कुलोम स्क्वेअर न्यूटन इनवर्स ऑफ -1 मीटर इनवर्स ऑफ -2. ठीक आहे, ही झाली व्हॅल्यू कुलोम्स लॉची. जर द कुलोम्स फोर्स ॲक्ट्स अलॉंग द स्ट्रेट लाईन, कुलोम्स फोर्स कसा ॲक्ट होत असतो ऑलवेज, कुलोम्स फोर्स acts along a straight line मध्ये ऍक्ट होणार आहे. बरं ठीक आहे, स्ट्रेट लाईन कनेक्टिंग द टू पॉइंट्स, connecting the two points काय करायचं, दोन पॉइंट्सला कनेक्टिंग द टू पॉइंट्स. ठीक आहे, टू पॉइंट्स ऑफ लोकेशन ऑफ द चार्जेस ठीक आहे, लोकेशन ऑफ द चार्जेस. मग तो जो फोर्स आहे इट इज अ सेंट्रल फोर्स. कोणता फोर्स आहे हा, इट इज अ सेंट्रल टाइप ऑफ फोर्स. सेंट्रल फोर्स म्हणजे दोन चार्जेसच्या सेंटर मधून फोर्स असणार आहे. ठीक आहे, सेंट्रल अँड स्पेरिकली सिमेट्रिक आहे. स्पेरिकली कसा आहे, स्पेरिकली सिमेट्रिक आहे. ठीक आहे, सिमेट्रिकल आहे, स्पेरिकली सिमेट्रिकल फोर्स आहे. ठीक आहे, जर तुमचा कन्सिडर करा की मी म्हणलं की Q1 इज इक्वल टू Q2 आहे, Q1 इज इक्वल टू Q2 आहे, तर त्याला मी काय म्हणू शकतो, 1 कुलोम चार्ज आहे माझा, दोन्हीचं मॅग्निट्यूड काय आहे 1 कुलोम आहे. डिस्टन्स इज इक्वल टू काय घेतोय मी 1 मीटर घेतलं. देन मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे माझा Q1 Q2 डिवाइड बाय R चा स्क्वेअर इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आहे, के 9 × 10 टू द पॉवर 9 इंटू 1 × 1 अपॉन डिस्टन्स 1 मीटर स्क्वेअर, 1 मीटरचा स्क्वेअर आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 9 काय 9 × 10 टू द पॉवर 9 या फोर्स इज इक्वल टू फोर्स बनला तुमचा. ठीक आहे, न्यूटन. कधी, ह्या केसमध्ये ज्यावेळेस तुमचं चार्जेसची व्हॅल्यू चार्जेस दोन्ही सेम येतं, मॅग्निट्यूड 1 आहे, 1 कुलोम आहे, डिस्टन्स त्यांच्यामध्ये 1 मीटर आहे. 1 कुलोम इज द चार्ज. बघा इथं 1 कुलोम म्हणजे काय राहणार आहे, 1 कुलोम इज द चार्ज दॅट पेन प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम अनदर चार्ज ऑफ सेम मॅग्निट्यूड इन अ व्हॅक्यूम एक्सपिरियन्सेस अँड इलेक्ट्रिक. मग 1 कुलोम बघा, 1 कुलोम चार्ज किती येतोय, 1 कुलोम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 1 कुलोम इज अ चार्ज, 1 कुलोम हा एक चार्ज आहे. ठीक आहे, इज अ चार्ज that when placed at a distance 1 meter, that place at a distance 1 meter from another charge
from another charge of same magnitude, another charge of same magnitude, same magnitude, another charge of same magnitude in a vacuum. कशामध्ये? इन वॅक्यूम मध्ये घेणार आहे तुम्ही. कशामध्ये घेणार आहे? इन वॅक्यूम. इट एक्सपिरियन्सेस an electric force of repulsion of magnitude. It experiences an electric force, electric force of repulsion of magnitude, repulsion force of repulsion की बिकॉज रिपल्सिव्ह फोर्स का? कारण की चार्जेसचं मॅग्निट्यूड सेम आहे. रिपल्शन फोर्स ऑफ मॅग्निट्यूड, त्याचं फोर्स मॅग्निट्यूड किती असणार आहे? ऑफ मॅग्निट्यूड फोर्स ऑफ रिपल्शन ऑफ मॅग्निट्यूड, त्याचं जे मॅग्निट्यूड राहणार आहे ऑफ मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड किती राहणार आहे? मॅग्निट्यूड इज इक्वल टू 9 इंटू 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर. सॉरी 9 इंटू 10 to the power 9 काय असणार आहे? तुमचा फोर्स राहणार आहे. काय राहणार आहे? तुमचा फोर्स राहील. ठीक आहे. फोर्स ते काय राहणार? किती राहणार आहे? फोर्स राहणार आहे. ठीक आहे. एवढा फोर्स तो एक्सपिरियन्स करणार आहे. म्हणजे एक Q1 चार्ज आहे, दूसरा पॉइंट चार्ज Q2 आहे. डिस्टन्स किती आहे? R इज इक्वल टू 1 मीटर आहे. हा चार्जचं मॅग्निट्यूड किती? 1 कुलोम. या चार्जचं मॅग्निट्यूड किती? 1 कुलोम. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे? K Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर इज इक्वल टू K 9 इंटू 10 to the power 9 इंटू 1 अपॉन 1चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? 9 इंटू 10 to the power 9 न्यूटन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती येणार आहे तुमचा? न्यूटनमध्ये एवढा फोर्स. क्लिअर आहे? ठीक आहे. एवढं ह्याला काय म्हणता तुम्ही? 1 कुलोम फोर्स. ह्याला काय म्हणता तुम्ही? 1 कुलोम फोर्स म्हणता. ठीक आहे. 1 कुलोम फोर्स म्हणता. आणि ह्याचं जे युनिट आहे कुलोम्स इज अ बिगर युनिट. कुलोम हे काय आहे? कुलोम इज अ कुलोम इज अ बिगर युनिट. हे काय एक इज अ बिगर युनिट आहे. काय? बिगर युनिट कुलोम जे आहे ते सगळ्यात बिगर आहे. इन अ प्रॅक्टिकल वी यूज स्मॉलर युनिट लाईक मायक्रो कुलोम. बिगर युनिट इन practically we use smaller units. त्याला तुम्ही म्हणता मॅक्रो कुलोम. त्यानंतर मायक्रो कुलोम और नॅनो कुलोम. हे तुम्ही काय करणार होतं? हे युनिट कशाचे यूज करणार होतं? कुलोम्सचे यूज करणार. ठीक आहे. कशाच्या बाबतीत बोललो आपण? कुलोम्स लॉच्या बाबतीत बोललो. कुलोम्स लॉच्या नंतर तुम्ही बोलला तर कुलोम्स फोर्सच्या इलेक्ट्रोस्टॅटिक कुलोम्स लॉ काय सांगतो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन टू चार्जेस. दोन चार्जेसच्या मध्ये तुमचा अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, रिपल्सिव्ह फोर्स असेल. तो फोर्स कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? प्रोडक्ट ऑफ चार्जेसला. आणि इनवर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देमला. ठीक आहे.